नाशिकमधील 2 नगरसेवक 3 नगरसेवकांच्या पतीची चौकशी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामध्ये अडथळा आणल्याचा ठपका। क्राईम युनिट 1च्या कार्यालयामध्ये झाली चौकशी। एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका। पोलिसांनी शपथपत्र सादर करत गंभीर त्रुटी केल्या उघड। अकुशल कामगारांकडून धोकादायक रसायनांवरती काम सुरू। भोंदू खरात विरोधामध्ये तिसरा खटला सक्रिय। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नाशकात कॉर्पोरेट जिहाद उघडकीस। हिंदूंचं नाशकामध्ये फूस लावून धर्मांतर। नाशकामध्ये कॉर्पोरेट जिहाद विरोधामध्ये सर्वत्र संताप। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। लव जिहाद प्रकरणी सायली सुर्वेनं गुन्हा मागे घेतला। मुलांच्या भवितव्यासाठी निर्णय। व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती। संधी पक्षवाढीसाठी निर्णय। श्रीकांत शिंदेंची माहिती। हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी। एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याचं प्रकरण। शिरूरमध्ये आईनं केली 6 वर्षांच्या मुलाची हत्या। प्रियकराच्या मदतीनं आईनं पोटच्या लेकाला संपवलं। मुलाचा हृदयविकाराचा झटक्यानं मृत्यू झाल्याचा केला बनाव। हाफकिनच्या त्रिगुणी लसीचं संयुग खासगी कंपनीला देण्यास तीव्र विरोध। लोकलेख समितीनं ओढले ताशेरे। रशियाकडून युक्रेन विरुद्ध 2 दिवसांचा युद्धविराम। ईस्टर निमित्त व्लादिमीर पुतिन यांची घोषणा। नासाचे अंतराळवीर पृथ्वीवरती परतण्यास सज्ज। नासाच्या मोहिमेवरील 4 अंतराळवीर आज पृथ्वीवर परतणार। पहिले अमेरिकी एव्हरेस्टवीर जिम विटेकर यांचं निधन। वयाच्या 97व्या वर्षी वृद्धापकाळानं झालं निधन। राज्यामध्ये पुढील 4 आठवडे उन्हाच्या झळा। मुंबईमध्ये आर्द्रतेमुळे पारा वाढणार। उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला जबरदस्त फटका। रोमांचक सामन्यामध्ये लखनौची कोलकाताला मात। युवा मुकुल चौधरीच्या तुफान खेळीपुढे कोलकाता निष्प्रभ। आज गुवाहाटीमध्ये राजस्थान समोर बलाढ्य बंगळुरूचं आव्हान। युवा वैभवच्या खेळीकडे चाहत्यांचं लक्ष। शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं हीच मुंबई क्रिकेटची शिकवण। वानखेडेवरच्या स्टँडच्या अनावरणावेळी रवी शास्त्रींचं मनोगत।